दोन्ही संघ मैदानात हजर झाले. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांचे कर्णधार एक साईडला पाहायला मिळते तो निकेत आणि एक साईडला शिवा. निकेत मला वाटतं क्रिकेट नंतर कबड्डीसाठी उतरलाय निकेत. सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो विंचवादेवी ब संघाने. मैदान स्वीकारले, चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते मसोबा संघाला. मसोबा क्रीडा मंडळ अमोल मुरकर कुठे दिसत नाहीयेत. चढा गेला तो शिवा. पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती शिवाची. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर निशांत. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला निशांत आहे. समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर एक आधार स्तंभ ज्याच्याकडं पाहिलं जातं तो विजय गायकवाड. पाहूया छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती विजयची. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अथर्व. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर डू ऑर डाय. करो या मरो या इराद्याने चढा जात आहे तो वैभव. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि पाहूया किती गुणांची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली. 2 गुणाने आपल्या संघाचं खातं ओपन केले ते वैभवनी. त्यांना प्रत्युत्तर डू ऑर डाय. ओमकार डू ऑर डाय आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची पुन्हा एकदा कमाई केले. दोन्ही संघांनी 2-2 गुणांनी आपलं खातं ओपन केलंय. त्यांना प्रत्युत्तर विजय. सुंदर चढाई पाहायला मिळते विजयची. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा निशांत. छान सुंदर चढाई पाहायला मिळते निशांतच्या माध्यमातून. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. निशांत रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध अल शबाब शेखाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपला संघ गणवेश ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती विंचवादेवी ब संघाकडून. गुण मिळते तो विंचवादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर सुजल. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. विजयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का.
प्रयत्न करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर निशांत डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढर गेलाय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रयत्न करावा लागेल तो निशांतला. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. पूर्ण मैदान हादरवून सोडतोय परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. वैभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. वैभवच्या नावावर आतापर्यंत आपल्या संघासाठी 3 गुण आहेत. चढार गेलाय तो प्रसाद. प्रसादच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. पाहूया संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सुजल. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सुंदर चढाई आतापर्यंत पाहायला मिळते. छान हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. विजयला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर डू आर डाय करो या मरो या इराद्याने चढार जातोय. प्रसाद. प्रसादच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. डू ऑर डायची चढाई. प्रयत्न करावा लागेल परंतु सुंदर पकड. सुंदर पकड. गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. त्याला प्रत्युत्तर सुजल. सुजलच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई पाहायला मिळते सुजलची. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर गुंडू. गुंडूच्या समोर आहे 7चा डिपेंड. आपल्या संघाचे 4 हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी प्रयत्न. आपल्या संघासाठी 1 गुणाची कमाई करून दिले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुजल. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का पाहूया. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर एक युवा खेळाडू. नवीन खेळाडूला संधी मिळाले. मजबूत बांधा असलेला हा खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय परंतु प्रयत्न अपुरे पडतायत. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा निशांत. निशांतच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी. प्रयत्न चांगला होता. 1 गुणाची कमाई केली ती निशांतने. त्यांना प्रत्युत्तर सुयोग. सुयोग मोरकर. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. प्रयत्न करावा लागेल आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवण्याचा सुयोगचा. पाहूया छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. दोन्ही संघाने 1-1 गुण मिळतील. त्यांना प्रत्युत्तर निशांत. 1 विरुद्ध 1. 1 विरुद्ध 1 अशी लढत. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो मसोबा संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. टाइम ऑफ घेतलाय तो विंचवादेवी ब संघाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध अलशबाब शेकाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे.
त्यांना प्रत्युत्तर विजय. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर निशांत. पाहूया, छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्न बोनसचा होता परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. विजयच्या समोर आहे तो 6-7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. विजय लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक गुणाची कमाई केली. थोडीशी ताकद कमी पडली त्या खेळाडूची, त्यामुळे एक गुण मिळतोय विजयला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुजल. सुजलच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी चढाई करतोय. एक गुणाची कमाई करून देतोय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक म्हसोबा 8 विंचवादेवी ब 13. 5 गुणाची आघाडी विंचवादेवी ब संघाकडे आहे. या जीवनेश्वर क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर असं सामन्यांचं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. ते शिवशंभू क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांकडून या विभागातील हे पहिलेच सामने रंगतायत. ते शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात. आज संध्याकाळी माननीय नगराध्यक्ष श्री ॲडव्होकेट अतुलजी चौगुले यांच्या शुभ हस्ते या सामन्यांचा श्रीफळ वाढवून सामन्यांचं उद्घाटन करण्यात आलं. खुशखबर खुशखबर खुशखबर. विठ्ठलाळी क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा 14/2/2026 रोजी आयोजित केली आहे. प्रथम क्रमांक 10,001 व भव्य चषक. द्वितीय क्रमांक 7,001 व भव्य चषक. तृतीय क्रमांक 4,001 व भव्य चषक. चतुर्थ क्रमांक 4,001 व भव्य चषक. सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई भव्य चषक देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट पक्कड यांच्यासाठी चषक दिले जाईल. प्रवेश फी 1,000 रुपये. प्रवेश फी स्वीकारण्याचे ठिकाण सुमित वाणी, मनोज कर्णेकर, साहिल जाधव आणि यश कोजबे. विठ्ठलाळी भव्य पटांगणामध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. तरी सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व संगणकांना यांनी नोंद घ्यायची आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 विठ्ठलाळी क्रीडा मंडळ श्रीवर्धन. चढत जातोय तो विजय. विजयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. मागच्या चढाईत ज्याने एक बोनस गुण मिळवला होता, आता मात्र सुंदर पक्कड करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय तो. काप प्रेक्षकांमध्ये दीपक पडवळ आणि हितल गुरव कुठे असतील तर यजमान मंडळानं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाकडे आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. त्याला प्रत्युत्तर सुजल. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढत जातोय. 5-1 प्रयत्न करावा लागेल तो सुजलला. 5-1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर प्रसाद. तो टच मारण्यात यशस्वी असलेला खेळाडू. पाहूया. कबड्डी क्रीडा रसिकांसाठी खुशखबर आहे. याच पटांगणामध्ये दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिवतेज क्रीडा मंडळ याच्या वतीनं भव्य दिव्य असं प्रीमियर लीग दुसरे पर्व इथे रंगणार आहे. सर्व कबड्डी क्रीडा रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं
प्रीमियम लीग दुसरं पर्व इथे रंगणार आहे. आपण या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होतोय तो ओमकार. आतापर्यंत सुंदर खेळ पाहायला मिळतोय विंचवादेवी ब संघाकडून. प्रणय आणि ओमकार यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 3 गडी बाद केलेत, सुपर रेड केली तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल क्रिश याच्याकडून, सॉरी रोहित माळी यांच्याकडून, रोहित महाडिक यांच्याकडून. चुकीची दुरुस्ती. चढार केला तो सुयोगच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवतील का. प्रयत्न करावा लागेल परंतु संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा निशांत ज्यांचा चढाव वारंवार पाहायला मिळतात असा खेळाडू. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती मसोबा संघाला. प्रयत्न करावा लागेल तो प्रसाद साखरेला, कारण का एकच अनुभवी खेळाडू मैदानात आहे मसोबा संघाचा. संत गतीने खेळ करतोय रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर प्रसाद डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार आलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. राजू शेठ सातनाक, राजेंद्र शेठ सातनाक यांचं आगमन झालेलं आहे क्रीडानगरीमध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र सातनाक. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र थोडीशी घाई नचिकेत करतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय तो प्रसादला. डू ऑर डाय करो या मरो या इराद्यांचा जातोय तो सुजल. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रयत्न करावा लागेल तो सुजलला, संयम ठेवावा लागेल तो मसोबा संघाला. डू ऑर डायची चढाई आहे. पाहूया सामना संपाला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 16-10 असा गुणफलक आणि सुंदर पकड. प्रसाद आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. सामन्यामध्ये काही होऊ शकतं अमित. याच्या आधीचा सामना आपण पाहिला तो म्हणजे विठ्ठलाळी विरुद्ध यू दांडा बोरकर ब्रदर्स. या सामना अतिशय हृदयाला काळजाला ठेका देणारा असा सामना होता. दोन्ही संघ 2 वेळा टाय झाले होते आणि शेवटच्या क्षणाला विठ्ठलाळी हा संघ 1 गुणाने विजयी ठरला. खरोखरच या कबड्डी सामन्यामध्ये कधी कोणता संघ पुढे जाईल हे सांगता येत नाही. या अगोदरचे सामने आपण पाहिले ते खरोखरच विंचवादेवी विरुद्ध जयभवानी भट्टीतामा. या सामन्यामध्ये विंचवादेवी हा संघ विजयी ठरला. जाकमाता ब विरुद्ध काळेश्वरी या सामन्यामध्ये काळेश्वरी हा संघ विजयी ठरला. विठ्ठलाळी श्रीवर्धन विरुद्ध यू दांडा बोरकर ब्रदर्स या सामन्यामध्ये विठ्ठलाळी हा संघ विजयी ठरला. आणि या सामन्यातील 4था सामना रंगतोय तो मसोबा क्रीडामंडळ विरुद्ध विंचवादेवी ब या सामन्यामध्ये. हा सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना भैरवनाथ क्रीडामंडळ विरुद्ध अल शबाब शेखाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांची सूचना आहे आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. प्रयत्न चांगला होता परंतु अपयशी ठरला. 1 गुणाची कमाई केली ती गुंडूने आपल्या संघासाठी. चढार गेला तो निशांत. संत गतीने खेळ करतोय. निशांतला माहिती आहे की प्रयत्न करावा लागेल तो मसोबा संघाला, आपल्याला मात्र संयम ठेवावा लागेल. त्यामुळे संत गतीने खेळ करतोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करून रिकाम्या असलेल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा. एमटी रेड करून रिकाम्या असलेल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर ओमकार. डू ऑर डाय एकाच चढाईत 5 सुपर रेड केली तर रोहित महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस ओमकारसाठी. पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल आणि सुंदर पकड. गुण मिळतोय तो मसोबा संघाला. टाइम ऑफ घेतलाय तो विंचवादेवी व संघाने. स्टेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये महिलांसाठी सामन्यांची व्यवस्था केलेली आहे.
बसण्याची व्यवस्था आपण तिथे बसून घ्यायचं महिला वर्ग आणि आपण या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. महिला वर्गासाठी स्टेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सामन्याला प्रशांत पुन्हा एकदा खेराडे सुरुवात होते. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुजित भगत कुठे असतील? राजू शेठ सातनाक आपण हे व्यासपीठाकडे यायचं आहे. सुंदर चढाई पाहायला मिळते. गुंडू आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर निशांत. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. तो गुंडूच्या माध्यमातून म्हसोबा संघाकडे साठी सुंदर खेळ करतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. राजा सातनाक यांचा सत्कार करतील प्रतीक जाधव. तसेच सुजित भगत यांचाही सत्कार करतील. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विजय. विजयच्या समोर आहे तो 3 चढीपेन सुपर टॅकलची संधी. 2 गुणांची कमाई केली विजयने आपल्या संघासाठी. आता मात्र निशांत एकमेव खेळाडू आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवेल का पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. सामना संपाला शेवटचा मिनिट आणि सुंदर पकड. ऑल आउट होतोय. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. ऑल आउटचे 3 गुण मिळतील 1+2. आता मात्र आघाडीवर जातोय तो. आता मात्र गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर. शेवटच्या काही सेकंद काही मिनिटं बाकी आहेत. चढत जात आहे तो विजय. विजयच्या समोर आहे तो. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर सुजाल. पाहूया. चला भैरवनाथ क्रीडा मंडळ अलशबाब शेकाडी आपण तयार राहायचंय. लगेच बोनस गुण होणारा घेऊन आपल्या सामना. तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न विजयसाठी आणि सामना संपलाय जाहीर केलाय पंचाने आणि सामना 19-20 1 गुणाने हा सामना म्हसोबा संघाने जिंकलाय. सुंदर खेळ म्हसोबा संघाकडून पाहायला मिळालं. शेवटच्या काही मिनिटांमध्ये हा सामन्याला कलाटणी दिली ती म्हसोबा संघाने आणि हा सामना जिंकलाय तो म्हसोबा संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. चला भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध अलशबाब शेकाडी आपण ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर असा सामना पाहायला मिळाला तो म्हसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध विंचवादी क्रीडा मंडळ. या सामन्यामध्ये म्हसोबा क्रीडा मंडळ हा संघ 1 गुणाने विजयी ठरला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटचे 2 मिनिटं असताना विंचवादेवी ब संघ आघाडीवर होता. परंतु त्यानंतर ऑल आउट देऊन या सामन्याला पूर्ण आपल्या बाजूने झुकवलं ते म्हसोबा क्रीडा मंडळाने. कबड्डी रसिकांसाठी खुशखबर. विठ्ठळी क्रीडा मंडळ आयोजित विठ्ठळी श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा दिनांक 14/2/2026 या स्पर्धा विठ्ठळी येथे खेळवल्या जातील. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 व चषक. द्वितीय पारितोषिक 7,000 व चषक. तृतीय पारितोषिक 4,000 व चषक. चतुर्थ पारितोषिक 4,000 व चषक. वैयक्तिक बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी चषक देण्यात येतील. तर या स्पर्धेची प्रवेश फी राहील 1,000 रुपये. संपर्क सुमित वाणी, मनोज कर्णेकर, साहिल जाधव आणि यश खोजवे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. 14 तारखेला या स्पर्धा
विठ्ठाळीमध्ये खेळवल्या जातील याची सर्व खेळाडूंनी सर्व क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर याच मैदानात शिवतेज क्रीडा मंडळ मित्रमंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग